करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मजा आपण हा सुख करता दुःख करता आणि खऱ्या अर्थानं पर्यावरणाची देवता म्हणून भगवान गणरायाकडे पाहिले जातं. मातांचं पूजन होत आहे. नंतर यत्र नारी पूजते रमंती तत्र देवता. जिथे नारी शक्तीचा सन्मान होतो, जिथे नारी शक्तीचा सत्कार होतो, जिथे आदर होतो, खऱ्या अर्थानं भगवंताचा आपण प्रज्वलित करत आहोत. एक दीप पेटला की हजारो दिवे पेटतात. खऱ्या अर्थानं तुम्हाला या दीपासह अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानमय प्रकाश प्रज्वलित करता यावं. आळस अज्ञान झटकून टाकून आपण सगळ्यांनी एकत्रित यावं. खरं तर भारतीय संस्कृती शिकवण देते आहे शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमस्तुते. हृदयातला अंतःकरणातला शत्रुभाव नाहीसा झाला पाहिजे आणि या संपूर्ण विश्वाला मला प्रेम अर्पित करता आलं पाहिजे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मंचावर सन्माननीय वसुंधरा संजीवनी मंडळाचे संस्थापक आनंदजी भागवत सर, आदिवासी विकास प्रकल्पाचे आयुक्त सन्माननीय प्रदीपजी पोळ सर, उपायुक्त माननीय श्री प्रदीपजी पोळ सर, खऱ्या अर्थात हे युवा अधिकारी आणि आपल्या असणाऱ्या विचाराच्या माध्यमातून तुमची समाजसेवेची भूमिका टाकली आहे. वय वर्ष 90, पण या 90च्या वर्षामध्ये देखील तरुणांना लाजवेल असा खऱ्या अर्थानं 90तला तरुण आपल्याला पाहायला मिळतोय. माननीय लोकहितासाठी जनसामान्यांसाठी त्यांना उभं करण्यासाठी आम्हाला बहाल करायचंय. ही अशी मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जबाबदारी ती म्हणजेच जनसामान्यांची सेवा. हा सेवावरती भाव प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने सरांचा पुढाकार असतो. डॉक्टर प्रकाशजी भंगत सर, त्याचबरोबर सातत्याने होत असतं आणि हे सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आता तिवरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपली महिला सर्व श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान वसुंधरा संजीवनी मंडळाचे जन्मदाता संस्थापक श्री आनंदजी भागवत, आदरणीय पोळ सर, आदरणीय आमचे गुरुवर्य
कोठेकर सर आणि आमच्या परिवारातले मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी म्हणून श्री गुरुनाथ तिवरे सर आणि तुम्हा सर्व मान्यवरांच्या मी शब्दसुमनाने स्वागत करत आहे. स्वागतम शुभ स्वागतम. दिवस असता घेऊन आला उरत काही स्वप्ने, पुन्हा नव्याने भावे नवे नवे नवेसे गाणे, नवीन हेतू नवीन ध्येय नवी उमेद नवी आशा, कठीण आहे प्रास्ताविकातून सारे काही सांगू पाहणे, सारे काही सांगू पाहणे. तरीही मी आज थोडक्यात किशोरी विकास प्रकल्पाची समाजाला किती गरज आहे हे सांगू इच्छिते. आपला भारत देश स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाली तरी आपण माणूस
बड़ी होती तो मैं किसी तरह उसको पढ़ा लिखा भी लेता, पर जब उसकी शादी होती तो दहेज कार और पैसा कहाँ से लाता, इसीलिए मैंने उसको मरवा दिया। चलो चलो अब मुझे सोने दो, बहुत थक गया। पापा पापा आपने तो मुझे जीते जी ही मार दिया। मेरे भी कुछ सपने थे पापा। ये क्या कर रही हो? ये खिलौना तुम्हारे भाई के लिए था, तुम्हारे लिए नहीं। लेकिन पापा मुझे भी ये खिलौना चाहिए। पापा मैं भी स्कूल जाना चाहती हूँ। नहीं, मेरे पास पैसे नहीं है तुम्हें पढ़ाने के लिए। मेरी बेटी स्कूल जाएगी। थैंक यू माँ। ये कैसे बैठी हो? ठीक से बैठो। ये कैसे कपड़े पहन रखे हैं? लड़कियां छोटे कपड़े नहीं पहनती। घर के कुछ काम काज सीखी, आगे बढ़कर क्या करोगी? आज से तुम्हारा बाहर जाना बिल्कुल बंद। क्या डांस डांस करती रहती है पूरा दिन? कुछ और काम है या नहीं? धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई। Congratulations तान्या, तुम फर्स्ट क्लास पास हुई हो। वेल डन। थैंक यू सर। रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर खिल गई। कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मर पापा मैं फर्स्ट क्लास पास हुई हूँ। चल, कोई फायदा नहीं तेरे प्रोजेक्ट का। कल मोही कुछ ऐसा है इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा? सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा। हुशार असू दे, किती हुशार. अरे असू दे की गरीब असू दे, हुशार असू दे, किती हुशार. अरे असू दे की शिवरायांच्या मुदीनाचा लाग पपारो, लाग पपारो, लाग पपारो. युगत मंडळी, युगत मंडळी, शिवरायांच्या मुदीनाचा लाग पपारो, युगत मंडळी, युगत मंडळी, युगत मंडळी.
वेशभूषा या ठिकाणी सादर होत आहे.
आपलं नाव सांगायचं, शाळेचं नाव सांगायचं. माझे नाव पायल प्रकाश रांगल. शाळेचे नाव आश्रमशाळा कोटाळे. माझी वेशभूषा आहे पोलीस. माझे नाव आहे माधुरी शंकर दरोडा. माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोठारे. माझी वेशभूषा सैनिक. माझे नाव प्रांजल कालुराम दरोडा. माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोठारे. माझी वेशभूषा इंजिनियर. माझे नाव संचिता रवींद्र चंदे. माझ्या शाळेचे नाव स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा विद्या मंदिर रसई. माझी वेशभूषा आहे वकील.
विज्ञानाचे प्रणेते, माझे आदर्श, वयाच्या 90-92व्या वर्षी सुद्धा एक तरुण तडफदार तरुणाची उमेद बाळगणारे आपल्या सर्वांचेच आदरणीय आनंद काका भागवत, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर, उपस्थित सर्व या प्रकल्पाच्या शिक्षिका, पॅरेंट्स आणि सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे काम केलं ते काम पुढे नेण्याचं, म्हणजे आजच्या दिवशी आणखी काय आनंद असावा काका की आज महात्मा फुलेंची जयंती देखील आहे आणि आज आपण असा अतिशय सुंदर असा किशोरी विकास प्रकल्प त्याची गॅदरिंग आपण इथे ठेवलेली आहे. आणि मुलींचा विकास हा भारताचा विकास असेल असं जसं महात्मा फुल्यांचं स्वप्न होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक मुलगी शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकतं. इथं काकांचं जे स्वप्न आहे किंवा या किशोरी विकास प्रकल्पाचं जे स्वप्न आहे की आदिवासी मुली, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की काका जे काम करत आहे ते मुरबाड आणि शहापूर तालुक्यात करत आहे. हे दोन्ही तालुके आदिवासी बहुल आहेत. आपल्या राज्यघटनेचा सुद्धा उद्देश असा आहे, महत्त्वाचा उद्देश आपण ज्याला म्हणू की कल्याणकारी राज्याचा आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये मागास घटकांचा विकास करणं. मागास घटकामध्ये आदिवासी देखील येतात आणि आपण कितीही नाही म्हटलं तर महिला देखील येतात आणि याच्यावरती काम हा प्रकल्प करतोय. याच्यापेक्षा महत्त्वाची आनंदाची गोष्ट कोणती नाही असं मला वाटतं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त मी आपल्या सर्वांना एक गोष्ट अशी निश्चित सांगू इच्छितो की साधारणतः 2000-2500 मुलांसाठी, आदिवासी मुलांसाठी किंवा किशोरी मुलींसाठी हा प्रकल्प काम करतोय आणि तोही निःशुल्क. म्हणजे काय की मी शासनामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टींचा अनुभव येतो की 100 मुलांचा जरी कार्यक्रम करायचा असला तरी सुद्धा आमच्याकडून मदतीची अपेक्षा, आर्थिक मदतीची अपेक्षा किंवा प्रकल्पाची अपेक्षा, पैशांची अपेक्षा केली जाते. परंतु काकांचा हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये आपण सर्वजण ज्याच्यात साथ देत आहात, सगळ्या किशोरी प्रकल्पाच्या ताई असतील, शिक्षिका असतील किंवा इतर मान्यवर असतील, जी बॅक टीम आहे, सर्वजण जे काम करत आहेत त्याच्यामध्ये विशेष म्हणजे गव्हर्नमेंटने एकही रुपया आम्ही त्यांना दिलेला नाही किंवा त्यांनी तशी आमच्याकडे मागणी केलेली नाही. 2500 विद्यार्थिनींचं काम ही काही साधी गोष्ट नाही. आपल्या कुटुंबामध्ये 2 मुली असतात किंवा आपलं कुटुंब 5 लोकांचं असतं, ते सांभाळता नाकी 9 येतं. या वयामध्ये काका सामाजिक दायित्वातून किंवा लोकांकडून फंड उभा करून किंवा लोकांनी जे काही देतील त्याच्यामधून हा 2500 मुलींचा वसा त्यांनी घेतलेला आहे. त्यांचं पालकत्व त्यांनी घेतलेलं आहे. बरं, 2500 मुलींचं फक्त पालकत्व घेतलं अशातला भाग नाही, ते 2500 मुली भविष्यामध्ये जे काम करणार आहेत, त्या भविष्यामध्ये या देशाच्या नारी होणार आहेत, त्या भविष्यामध्ये आई होणार आहेत, त्या भविष्यामध्ये कोणाची तरी पत्नी होणार आहेत, त्या देशाच्या नागरिक होणार आहेत, डॉक्टर होणार आहेत, इंजिनियर होणार आहेत. तर येणाऱ्या त्या आई झाल्याच्या नंतर या वयात जर या मुली शिकल्या की मुलींच्या वैयक्तिक समस्या, मुलींच्या शारीरिक समस्या किंवा मुलींना बॅड टच, गुड टच ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवर आणखीन एक लक्षात द्या की शहापूर सारख्या तालुक्यामध्ये मासिक पाळी हा शब्द स्टेजवर वापरताना मी पहिल्यांदा पाहिलं एका विद्यार्थिनीला जी 8वी-9वीची असेल. आणि हे सगळ्यात मोठं अचिव्हमेंट आहे की ट्रायबल मुली किंवा आमच्या मुली या विषयावर बोलायला लागल्या. याच्यापेक्षा मोठं यश कोणतं नसावं. भारत विकसनशील देश आहे, परंतु आज सुद्धा मानसिकता जी आहे ती मात्र बऱ्यापैकी मुलींच्या बाबतीतली आपण पाहायला गेलो तर थोडीशी विचार करण्यासारखी किंवा आपण त्याला न्यूनतम दर्जा देतो. आज आमच्या विद्यार्थ्यांनी जर अशा बोलू लागल्या तर निश्चित त्यांना त्यांचं भविष्य कळतंय. येणारी जी जनरेशन आहे अशा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी अशा जर विद्यार्थी घडल्या, अशा जर भविष्यात आया झाल्या तर निश्चित ही महाराष्ट्राची भूमी, ही शिवराय बाबासाहेब फुले आंबेडकरांच्या विचारधारेला जन्म देणारी भूमी ठरेल असं मला वाटतं. त्याच्यामुळं या उपक्रमाच्या निमित्त मीनाजी तरे साहेब आपण पुढील बक्षीस वितरण करायचं. यानंतर चित्रकला स्पर्धा. चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक शारदा नंदू आगिवले. शारदा नंदू आगिवले चित्रकला स्पर्धा. हे बक्षीस आपण प्रदान करायचे. मीना तरे साहेब. शारदा आगिवले यांनी सुंदर असं स्पीच देखील सादर केलेलं आहे.
चित्रकलेमध्ये देखील प्रथम क्रमांक आपला आलेला आहे. द्वितीय क्रमांक पिंकी एकनाथ भुपाले. पिंकी एकनाथ भुपाले चित्रकला स्पर्धा. कोठेकर साहेब आपण बक्षीस पदक आहे. तृतीय क्रमांक दीप्ती यशवंत कुंड. दीप्ती यशवंत कुंड. उत्तेजनाचं बक्षीस राणी अशोक खर्डे, वनिता ढवळा साबळे. वनिता साबळे. उत्तेजनाचं बक्षीस राणी अशोक खर्डे, वनिता साबळे. त्याचबरोबर भार्गवी संगीत बोलम. भार्गवी संगीत बोलम. उत्तेजनाचं बक्षीस मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान केले आहे. गोवाड्यातून भार्गवी संगीत बोलम. आपण त्यानंतर नृत्य स्पर्धा. दिव्या भगवान चौधरी साखळगाव. नृत्य स्पर्धा दिव्या भगवान चौधरी. प्रथम क्रमांक दिव्या भगवान चौधरी. द्वितीय क्रमांक उज्ज्वला गजानन सातपुते. प्रथम क्रमांक दिव्या भगवान चौधरी. द्वितीय क्रमांक उज्ज्वला गजानन सातपुते. तृतीय क्रमांक प्रणाली शशिकांत गायकवाड. प्रणाली शशिकांत गायकवाड. तिसरा क्रमांक. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. वसुंधरा संजीवनी मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं गुणदर्शन आणि त्यांना विशेष प्रावीण्य या ठिकाणी बक्षिसाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान. मंचावरची सर्व मान्यवर मंडळी, समोरही मान्यवर मंडळी बरीच बसली आहेत. माझ्या लेकीनो आणि नातींनो, वडीलधारेपण काय असतं हे वयाने ठरत नाही, वृत्तीने, वागण्याने, प्रेमाने ठरतं. माझा उल्लेख खूप वेळा केला गेला, ज्याला माझा आक्षेप आहे. पण एक लक्षात घ्या, माझ्यामध्ये कौतुक करण्यासारखं काही असेल तर माझ्यापासून घेण्यासारखंही काहीतरी असायला पाहिजे. आणि मला हा सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की माझं जगभर जे कौतुक होत आहे त्या मातेची कोणी आठवण करतं का हो. आणि म्हणून मला असं वाटतं की आयुष्यात जे जे सगळं मिळवलं ते माझ्या मातेने, माझ्या पित्याने मला जे दिलं, माझ्या गुरुनी जे संस्कार केले त्याच्यातनं मी मोठा झालो. ज्याला आपण नमस्कार करतो, ज्याची आपण पूजा करतो, तिथे अपेक्षित असं असतं की त्याचे गुण आपल्यात उतरावे. असं चर्चिलनी जग जिंकणाऱ्या एका पंतप्रधानाने म्हणून दाखवलेलं आहे. तेव्हा शाळा हे एक स्थान असं आहे, आता ज्युनियर कॉलेज हे स्थान असं आहे की इथे आपल्याला भारताचं भविष्य नाही, जगाचं भविष्य घडणारी माणसं घडवायचे आहे. आणि त्याच्यामध्ये स्त्रीचा वाटा हा सगळ्यात मोठा असतो. याचं भान जरासुद्धा विसरता कामा नये. मी अत्यंत मनपूर्वक या सगळ्या सहभागी झालेल्या मुलींचं वडीलधारेपणाने आजोबांसारखं कौतुक करतो. माझ्या या सगळ्या किशोरी ताई, त्यांच्या निरीक्षका, कविता, या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक कौतुक करतो. अशा प्रकारचे, अशापेक्षा शतपटीने चांगले कार्यक्रम पुढच्या काही काळात आपल्याला करायचे. त्यासाठी आपल्यालाही खूप काहीतरी शिकायला लागेल, याचंही भान आपण सगळ्यांनी ठेवावं. वसुंधरा संजीवनी मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, समाजात काही चांगली माणसं, नेतृत्व करणारी माणसं या ठिकाणी आहेत. या सगळ्यांचा समाजाच्या कामाला जास्तीत जास्त उपयोग कसा होईल अशा प्रकारचं धोरण वसुंधराचं कायमचं राहिलेलं आहे. सरकारही आलं पाहिजे, शासनही आलं पाहिजे,
नामसारख्या संस्था एकत्र आल्या पाहिजेत, निरनिळे NGO एकत्र आले पाहिजेत, निरनिळ्या शालेय संस्था एकत्र आल्या पाहिजेत, समाजातली चांगली माणसं एकत्र आली पाहिजेत. सगळेजण एकत्र आले तर परिवर्तन हे फार लांब नाही. आज आपण जगामध्ये नेतृत्व करण्याच्या स्थितीत आलेले आहोत. जगभर आपलं कौतुक होत आहे, पण यांनी समाधान न मानता अशापेक्षाही खूप मोठ्या प्रकारचं एक लक्ष आपल्या समोर आहे, हे लक्षात घ्या. मी समग्र विवेकानंद वाचलेलं आहे. विवेकानंदांचा प्रभाव माझ्या जीवनावरती आहे. त्यांचं एक वाक्य सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. विवेकानंदांनी 1 शतकापूर्वी असं म्हटलं होतं, होय होय माझी ही प्राचीनतम भारतमाता विश्वाच्या उच्चतम सिंहासनावरती जाऊन आरूढ झालेली आहे आणि सगळं जग त्याच्यासमोर नतमस्तक होत आहे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे. मला असं वाटतं विवेकानंदचं हे सगळं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांजवळ आहे, माझ्या सकट. आणि याचं भान ठेवून आपण बोलू. मी बोलत राहिलो तो बोलत राहील. उशीर झाला आहे, मला आणखी काही मुद्दे बोलायचे होते ते मी आज नाही बोलणार. परत कधीतरी तुमच्याशी बोलेन. अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतील. व्यासपीठावरच्या सगळ्या जणांचे पुन्हा पुन्हा मी धन्यवाद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. पोळ साहेब एवढा वेळ काढून येणं हे सोपं नाही. त्यांना आपण मला असं वाटतं की सगळ्यांनी एकदा खास रिकग्निशन त्याला म्हणतो की दिली पाहिजे. त्यांच्या भाषणामध्ये ऐकण्यासारखे, समजून घेण्यासारखे काही मुद्दे होते, ते जरा नोट करून घ्या आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. पोळ साहेब तुमच्या इतके तास तिथे उपस्थितीबद्दल खूप धन्यवाद. आमचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला फार, याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला, हा कार्यक्रम यशस्वी केला. तुम्हाला सगळ्याजणांना धन्यवाद. परमेश्वर सर्वांचं भलं करो. धन्यवाद. सुपरविजन करण्यासाठी आपण दीपिका आहिर मॅडम आपण पुढे यायचं. त्याचबरोबर सुप्रिया यादव, उज्ज्वला भगत, सुप्रिया यादव, उज्ज्वला भगत, कीर्ती हरणे मॅडम यांचा सन्मान आहे. सुप्रिया यादव मॅडम, या सर्व समन्वय उज्ज्वला भगत मॅडम आपण इकडे यायचं. संध्या पारकर मॅडम, संध्या फाटेकर मॅडम, या सर्व महिला सुपरवायझर किशोरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सोनल पंडित मॅडम आपण पुढे यायचं. सोनल पंडित मॅडम, ज्या समन्वयकांचे नाव घेतलेलं आहे त्यांनी लगेच पुढे यायचं. तयार या ना, या आपण सगळ्यांनी पुढे यायचं लगेच. विद्यार्थिनींच्या, तरुणींच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी एकत्रित करून त्यांचा समन्वय साधत आहात आणि किशोरींच्या विकासासाठी आपण कार्य करत आहात. कुशल संघटन आणि अभ्यासोत्तर व्यक्तिमत्व कविता पडवल मॅडम यांचा सन्मान होत आहे. सर्व या हिरकणींना आणि माझ्या